मध्ये आम्ही रस्ता रोको केला. पण त्या रस्ता रोकोबद्दल मला एक सांगायचं आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी काय केलं की ते म्हणतात 8 माय पिकं करा. आम्हाला सांगतात की 8 माय पिकं करा. बरं त्याच्याबद्दल तुम्ही राव थोडंसं तरी प्रतिक्रिया द्या पावती. शेतकऱ्यांबरोबर जरासा शेतकऱ्यांसाठी तुम्ही जरासा सहकार्य करायचं होतं. तुम्ही काय केलं की तुम्हाला सत्ता येऊस्तोवर तुम्ही म्हणला की आम्ही तुमच्यासोबत आहे, तुमच्या आम्ही सहकार्याला किंवा तुमच्या सुखदुःखात सामील होणार आहे. पण माझ्यासारखा माणूस डायरेक्ट मतदान केंद्रावरती मोबाईल घेऊन जातो काय, स्टेटस करतो काय, आणि आमचे जे मेंबर साहेब आहेत ते माझा मोबाईल घेण्यासाठी अनुकूल असतात. फक्त आम्ही मामा तुमच्यासाठी इतकं केलं आणि आमची जर पिकं जर अशी वाऱ्यावर तुम्ही सोडून देचाल तर तुम्हाला आमचा हरणेश्वर नाही, आमच्या कळसात बंदी केली पाहिजे. मामांवर एक जन आक्रोश आंदोलन केलं पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यांनी एकजूट केलं पाहिजे. गावात आता अकोले गावात मला म्हणतात की मला कळलंय की अकोले गावात मामा यांना बंदी आहे. आपले बी गावात बंदी करा ना. आपल्या बी गावात येऊ देऊ नका कुठला पुढारी कुठला काय. कारण जर आपल्या मागं कोण नसेल तर शेतकरी देशोधडीला लागला. बघा तुम्ही बघू शकता, इथनं दिसते का लोकांचा ऊस थोडंफार दिसेल. सगळं हळूहळू जळण्याच्या मार्गावर आहे. तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून मागची एक गोष्ट सांगतो की जवाहर सुभाऊ संसदीय कार्यमंत्री होते. परत त्यांना आपण लय झाडावर जाळण्यात काय मजा नाही. पण तेव्हा आमच्या इंदापूर तालुक्याला पाणी मिळत होतं आणि पाणी आमच्यापर्यंत आमच्या जे गावाला तळं केलं आहे त्याच्यामध्ये पाणी येत होतं आणि चांगलं चाललं होतं. पण एक त्यांचा पराभव होतो काय आणि आम्हाला पाणी येत नाही काय. बरं बघू किसमे कितना है दम. जरासा सगळ्यांनी एकजूट करा म्हणतो मी. पण लोक काय करतात, आता म्हणतात गप्पा गप्पा, आणि ती इलेक्शन आलं की पुढाऱ्यांच्या मागं लोक पळत असतात. त्याच्यामुळे धन्यवाद.